अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसर पुन्हा एकदा गंभीर परिस्थितीत सापडला आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यात जवळपास 90,000 आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आज मेळघाटमध्ये MRGSचे कामं बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या आदिवासी मजुरांवर आलेली आहे. शासनाचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि त्यांनी आज जी योजना जी रामजी या नवीन योजनेमध्ये कन्वर्ट केलेली आहे त्यामुळे आमचे आदिवासी मजुरांचे वर्कआउट ओपन होत नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याचा फटका आमच्या आदिवासी मजुरांना पडलेला आहे. तात्काळ शासनाने सरकारने याकडे लक्ष द्यावं. आज रोजी आमचे दर दिवशी 45,000 मजूर चिखलदरा तालुक्यात, 25,000 मजूर धारणी तालुक्यात सुरू असतात, परंतु त्याची संख्या आता एकदम कमी झालेली आहे. ती 10%, 15%वरच आलेली आहे. आज रोजी चिखलदरा तालुक्यामध्ये फक्त 10,000 मजूरच सुरू आहे आणि धारणी तालुक्यामध्ये 2 ते 3,000च मजूर सुरू आहे. त्यासाठी त्यांचे जे पेंडिंग वर्कआउट आहे ते तात्काळ शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत निहाय सुरू करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. येणाऱ्या काळात या आदिवासी मजुरांना आता 3 महिन्यानंतर शेतीचे दिवस येतील, शेतीचे कामं सुरू होतील. त्याच्यामुळे हे 3 महिने आणि समोरचे 3 महिने असे 6 महिने उलटून गेल्यानंतर त्यांना नवीन कामं मिळणार आहे. याकडे शासनाने, केंद्र शासनाने लक्ष द्यावे आणि तात्काळ आमच्या आदिवासी मजुरांचे नरेगाचे, मनरेगाचे कामं सुरू करण्यात यावे, ही आमची एक विनंती आहे. आणि असं नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या आमच्या आदिवासी मजुरांसोबत आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून याची सरकारने दखल घ्यावी. त्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी मनरेगा अंतर्गत मजुरांना नियमित काम मिळत होते. मात्र यंदा केंद्र सरकारने लागू केलेल्या जी रामजी योजनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या योजनेतील कडक अटी आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे वर्क कोडच ओपन होत नसल्याने हजारो मजूर कामापासून वंचित राहिले आहेत. काम नसल्यामुळे मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. युवक काँग्रेसने प्रशासनाला इशारा देत तातडीने वर्क कोड सुरू करून मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासन आणि केंद्र सरकार या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कि हमारे को काम वर्कआउट पास ये कर दे, वर्कआउट पास कर दे, उससे पास होने के बाद में हमको काम मिलेगा. वर्कआउट ओपन होने को ना आदिवासी लोगों को काम चाहिए. वर्कआउट ओपन ना होने के कारण आदिवासी लोगों बेरोजगार है. अभी काम अगर ओपन हुआ तो आदिवासी कोई काम करेंगे, नहीं तो 2-3 महीने के बाद में काम बंद हो जाएगा. आदिवासी क्या करेंगे? खेती का वावर का काम चालू हो जाएगा, बाद में काम खत्म हो जाएगा.